हुंड्यानं साईडला वा. ना ना आपल्याला 60च्या आतमध्ये ठेवायचं आहे बसल्यासारखं. आणि हे बघा, हे स्पॉट होल म्हणजे काहीच नाही आपल्यासाठी. काय मला फील होत नाहीत खड्डे हे, कारण आपल्याकडे आहे ॲडव्हेंचर बाईक पडायची. ए हो ना बाजूला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्याला मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज संडे आहे आणि आज आपण एक छोटीशी राईड करतो आहे. त्या अगोदर आज आपला मोटो ब्लॉग जो सेटअप आपण बनवलेला तो सेटअप आपण टेस्ट करणार आहोत. तर या राईडमध्ये मी तुम्हाला कुठं चाललो आहे, काय चाललो आहे ते तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. तर हा आपला एक मोटो ब्लॉग होणार आहे. ऑलरेडी आपण मोटो ब्लॉग केलं आहे, पण हा आपला एक कंटिन्यू आता मोठे ब्लॉग येत राहतील आपल्या चॅनल. तर त्यातला हा पहिला मोठा ब्लॉग आहे, माझा पहिला राईड आहे माझी. जेव्हापासून आपण बाईक घेतली तेव्हापासूनची पहिलीच राईड असणार आहे. तर असं अँगल बरोबर वाटते. तर ही पहिली राईड असणार आहे आपली. तर आपण चाललो आहे आता. सकाळचे वाजले 9 आणि मला अजून कोल्ड स्टार्ट करायचं आहे बाईकचं. आपल्याला पेट्रोल भरायचं आहे जाताना. कुठं चाललो काय झालं ते ऑन द मी तुम्हाला सांगेन, पण तुम्हाला आता पुढं मी थोडंफार कोल्ड स्टार्ट करताना दाखवतो गाडीचं. पण मेन गोष्ट म्हणजे आपण आता या मोटो ब्लॉग सेटअपमध्ये भेटणार आहोत. या ह्याच्यामध्ये त्या मोटो ब्लॉग सेटअप आपण केला आहे, त्याचं आपलं टेस्टिंग पण होऊन जाईल याच्यामध्ये. त्याच्यामध्ये या ब्लॉगमध्ये आपली टेस्टिंग पण, ह्या ब्लॉगमध्ये आहे ना आपली टेस्टिंग पण होऊन जाईल मोटो ब्लॉगची, की कसं मोटो ब्लॉग आपण म्हणजे कसा त्याचा परफॉर्मन्स आहे तो. तर त्या अगोदर मला बाईक काढायचे, कारण खाली बाईक खूप आहेत म्हणजे बिल्डिंगमधल्या. त्या बाईक काढू आपण आणि मग पुढं मला मोटो ब्लॉग सेटअप कसा केला आहे आणि मला या पुढं आपली पूर्ण राईड जर्नी तुम्ही शेवटपर्यंत बघा. मला खूप मजा येईल, कारण पहिलाच आपला मोठा ब्लॉग आहे. मी पण एक्सायटेड आहे हा मोठा ब्लॉग बनवण्यासाठी आणि तुम्ही पण एक्साइट असलं पाहिजे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडेल. हा मोठा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला शेवटपर्यंत बघा. आवडला तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब महत्त्वाचं आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर आता भेटतो आपण मोठा ब्लॉग सेटअपमध्ये. तर श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. फॉग येतोय माझ्या ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो, असं आपलं मोठं ब्लॉग स्टार्ट झालं इथून. तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळीनो, मला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आपल्याला आहे भरा पेट्रोल पुढे. आता मी आहे पेणमधून जस्ट निघाले घरातून आणि त्या अगोदर आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. मला समजत नाही आहे की एक कांडी दाखवते, तरी पण मला इथे पेट्रोलचं हे काय दाखवते काय माहिती, असं का. असं का दाखवते, कारण हे बघा, हे पेट्रोलचे कांडे दिसतं इथे मला. आणि प्लस तिकडं आपलं हे पण पेट्रोल रिझर्व लागलं असं दाखवते. आणि आपलं गाडी काही 60च्या वरती चालवायची नाही, 4000 RPM पर्यंत, कारण अजूनपर्यंत सर्व्हिसिंग झालेलं नाही. त्याच्यामुळं आपलं गाडी एकदम अशी ह्याच्यामध्ये चालवायची आहे, मॉडरेट लेवलमध्ये. आणि माझा कॅमेराचा व्ह्यू बी कसा आहे तुम्हाला काही समजत नाही आहे. बघू कसं वाटतं आहे पुढं. मी थांबतो आणि चेक करतो एकदा व्ह्यू मध्येच, पण त्या अगोदर आपण पेट्रोल पंपावर चेक करू हा व्ह्यू कसं वाटते. आणि आता मी आहे आपल्या RTOच्या इथे. आणि समोर चाललं आहे म्हशींचा ताफा, त्यामुळे लागले ट्रॅफिक.
तशी आपली ॲडव्हेंचर बाईक आहे, काय टेन्शन नाही आहे. आपण स्पीड ब्रेकर छोटे मोठे स्पीड ब्रेकर आपल्यासाठी काहीच नाही आहेत. हां, तर मी काय म्हणत होतो, ते स्टँड आहे ना गाडीचं आपल्या एडजीचं, ते स्टँड थोडंसं म्हणजे असं वाटतं की एकदम खाली झुकल्यासारखी वाटते बाईक आपली. आणि ते वजन तुम्ही जेव्हा उचलायला जाल ना तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. मग तो होतो प्रॉब्लेम, म्हणजे कारण ऑलरेडी गाडी एवढी की वजन आहे, आणि प्लस जर तुम्ही त्याच्यामध्ये वजन उचलायला घ्यायला वजन असेल तुमच्या गाडीवर, तर अजून मग तुम्हाला असं वाटतं की खूप हेवी गाडी झाली. कारण ते अजून थोडं शॉर्ट असतं ना, मग बरोबर आपल्याला हे केलं असतं, समजलं असतं की म्हणजे स्टँड जर थोडं सरळ असतं ना, अजून इन्क्लाइंड जास्त इन्क्लाइंड आहे ते सरळ असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. असा विषय आहे. आणि मी रेनकोट आज घेतला आहे, का पावसाचा काय भरोसा नाही आपल्या या, कधीही भाई पडतो, कधीही काय करतो आहे, त्यामुळं. आणि माझा कसा व्ह्यू येतो आहे, काय येतो आहे मला कॅमेरामध्ये, आता काय आपल्याला अँगल जोपर्यंत हे करत नाही ना, ॲडजस्ट होत नाही ना, तोपर्यंत ते ॲडजस्ट प्रॉब्लेम होणारच ॲडजस्टचा. असा विषय आहे. आता हा आरसा आहे ना बघा, मला जास्त वाईट करता येत नाही, एवढाच करता येते. कशामुळं? कारण ते ह्याच्यामुळं, आणि त्यांनी जेव्हा जो नकल गार्ड काढला ना, तेव्हा मला वाटते हा इथे ॲडजस्ट करायची विसरले ती. तर मी शोरूमसोबत बोललो या बाबत की भाई की नकल गार्ड म्हणजे असं का होणं, नकल गार्ड वाकडा का आहे. तर ते म्हणाले की भाई तू ये म्हणून आपण करून ॲडजस्ट करून देऊ. तर आमचा एक HDVचा ग्रुप पण आहे, त्याच्यामध्ये प्रज्वल मोणकणकर, सगळे आपले यूट्यूबर, प्रज्वल मोणकर माझा भाऊ, तो पण त्या ग्रुपमध्ये आहे HDच्या. तर आपण राईडचा प्लॅन चालला आहे, बघू. तर आता आपली टाकी फुल दाखवते आपल्याला, आणि हे आता लाईट पण गेली बघा इथली. तर मित्रांनो, हा आपला पहिलाच मोठं ब्लॉग होत आहे, पहिलाच मोठं ब्लॉग आहे. आणि मी कुठे चाललो आहे, तर आपण गाडीचा अभिषेक करण्यासाठी चाललो आहे महडला. महडवरून मग जमेल तर पालीला पण जाणार आहोत आपण. तर आपली राईड होणार आहे ही महड पाली. चाली वारा खूप येतो आहे ना, आता समजेल आपली माईक टेस्टचा काय विषय आहे ते. आणि हा अँगल मला असं काय वाटतं की मी जेव्हा आता चेक केला ना जस्ट पेट्रोल पंपावर, तर असं वाटत होतं की तो वाकडा आहे, म्हणजे थोडासा असा टिल्ट वाटतं, टिल्ट. थोडासा टिल्ट वाटलं मला अँगल, का काय माहिती. तर मी काय म्हणत होतो की आपली ही राईड होणार आहे, मोटो ब्लॉग होणार आहे आपला कुठून, पेण, वरदविनायक आणि हां पेण, वरदविनायक, पाळली, पेण असा होणार आहे. 4 ठिकाणी जाणार आहोत आपण. तर राईड होणार आहे. आणि काय पावसाने आहे ना काय मांडलं आहे काय माहिती. आज नोव्हेंबर व्हायला आलं आहे हां, आणि हा पाऊस काय जायचं नाव घेत नाही. म्हणजे विषय काय झाला आहे की मेमध्ये सुरुवात झाली पडायची. हो ना बाजूला, मेमध्ये पडायची सुरुवात झाली, आणि आता निघाला नोव्हेंबर, म्हणजे 10 मेला ऑलमोस्ट पडायला सुरुवात झाली पावसाची. आणि आता निघाला, आजचा आहे 2 नोव्हेंबर. म्हणजे पाऊस काय, तर काय पावसाला बोलायचं बोला. ह्याच्यामध्ये मी आज गाडी धुली नाही. मी पहिलं काय करणार होतं, आज मला गाडी धुतो आणि मग आपण जाऊ कुठे राईडला. पण परत विचार केला, भाई गाडी धुली आज आणि राईडला जायचा विचार असेल आपला, तर काय लफडा व्हायला नको आपला. आपलं जॅकेट नाही आहे, जॅकेट एक घ्यायला लागणार आहे मित्रांनो आपल्याला.
पण या गाडीच्या मागं खर्च एवढा झाला की जॅकेट घ्यायचा हेच नाही ऐकला आला, असा विषय आहे. मुहूर्तच नाही भेटला, मुहूर्त. मी विचार केलेला की आपण रायडिंग जॅकेट घेऊया 4-5 हजारापर्यंत. तेवढा ह्याच्यामध्ये CE2 लेवलचं येतो जॅकेट, काय प्रॉब्लेम नाही. हेल्मेट तर आहे आपल्याकडे, मोटो ब्लॉगिंग सेटअप आहे आणि चांगले ग्लोव्ज घ्यायला लागतील. ग्लोव्ज नाही आहेत, ग्लोव्ज आहेत माझ्याकडे तसे, पण ते जरा खराब झालेत. तर हा टान्स बघा कसा वाटतं, एकदम असं ऐरावत. आपलं गाडीचं नाव आता आपण ठेवलं आहे ऐरावत. तर तुम्हाला सांगण्यात मला आनंद होत आहे आपण आपल्या गाडीचं नाव ऐरावत ठेवले. कारण भाई ह्याच्यावर बसलो ना की असं वाटतं की एकदम असं ह्याच्यावर हत्तीवर बसल्यासारखं. आणि हे बघा, हे स्पॉटफॉल म्हणजे काहीच नाही आपल्यासाठी. काय मला फील होत नाही आहेत खड्डे हे, कारण आपल्याकडे आहे ॲडव्हेंचर बाईक. आणि वातावरण बघा पूर्ण असंच, किती दिवस आज वातावरण असंच झालं आहे. म्हणजे कांट्याला आला आहे, मला तर कांट्याला आला आहे या वातावरणाचं. पण पहिलं म्हणजे पावसाचा जेवढापर्यंत ह्या असतो ना, काय म्हणतो सीझन असतो तोपर्यंत ठीक आहे भाई. सीझन संपून गेल्यानंतर पाऊस पडला ना, मग ते वेगळं हेच वाटते जरासं. हे काही हे खड्डे म्हणजे आपल्यासाठी काहीच नाहीत. तो बाईकवाला मला माहिती आहे, गाडीवाला थांबले खड्ड्यात. इथं आहे ना, एकदम थंड थंड वाटायला लागलं माहिती आहे का काहीच मित्रांनो. ह्या ह्याच्यामध्ये ना एवढं भारी वाटतंय. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये एक दिसून येतो की जिथे झाडं आहेत ना तिथं थंड वातावरण असतंय, जिथे झाडं नाही ना तिथं थंड वातावरण असतं. आता काय इथे काय ऊन असलं ना तर या भागामध्ये भारी थंड वाटतं. हा एक विषय आहे. म्हणजे झाडे किती महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी ते ह्याच्यातून दिसून येतं आपल्याला. वावशीत आलो आहे आपण, वावशी आता मित्रांनो. आणि हा एक खोपोली पेन आहे. मी बघितलंस का कसली वाकवली त्याने गाडी. हा बघ समोरचा यामावाला R15 वाला. कॅमेरा झाला असेल कॅप्चर आपला. गाडी आहे ना एवढी अटेन्शन ग्रॅब करते ना भाई, सगळे लोक बघतायत की भाई कोण चाललाय हा गडी. आणि एक विषय आहे की आपल्याकडं हे नाही आहे यार, जॅकेट नाही आहे. नाही तर आपण रायडर आहे ना, म्हणजे तसे पण रायडर वाटतोच आपण, पण जॅकेट असतं ना तर प्रॉपर जरा कॉन्फिडन्स येतो गाडी चालवताना. काय मॅन्युव्हरिंग आहे गाडीची खतरनाक. बघितलं का रस्त्यावरून चालताना आहे ना, बाकीचे तसे राईट साईडची लोक पण आहे ना आपल्या गाडीकडे बघतात. ह्याला म्हणतात अटेन्शन ग्रॅबिंग. म्हणजे अटेन्शन तर आहे, बाईक अटेन्शन ग्रॅप्चर करते तुमचं, हे तर आहेच. हे बघितलं का, तो पण बघतोय आपल्याकडं. जो आतापर्यंत जेवढे पण लोक बघितले ते सगळे बघतायत चालणारे. हे कॅमेरा आहे असं म्हणून आहे, पण बाईककडे पण ब्लॉगर लाईफ आहे ना आपली तशी पण. तर आता आपण आलोय मडमध्ये आलोय. आणि तो मागचा जो रस्ता आहे ना तो खूप बेकार आहे यार. एवढा बेकार आहे ना रस्ता की बोलून सोय नाही. लय बेकार आहे रस्ता. ते आपण जेव्हा खालापूर मार्गे आलो ना तर मला वाटतं ओके रस्ता आहे. म्हणजे पेन मार्गे येतोय ना तर हे जरा काय म्हणतो त्याला, रिस्की आहे थोडंसं. रिस्की म्हणजे तर खराबच झालं आहे. तर कधीपासून खराब आहे भाई. पेनवरून इकडं मडला यायला रस्ता आहे तो ऑलमोस्ट भाई 4-5 वर्ष जास्त झाले असतील. 7-8 वर्षाचं बोललं तरी हरकत नाही. तरी पण तेव्हापासून तर खराबच रस्ता आहे.
आपण आलोय, इथेच पार्किंग करू आपण. काकीने देऊ वाटलंच 10-50 रुपये. बोललो ना, गाडीची अवस्था बघा. तो मधला रस्ता आहे ना थोडासा खराब आहे यार, म्हणून तर अशी अवस्था झाली सगळी इकडची. हे आपलं आहे मठचं मंदिर, समोरला लाईन लागली भाई भरपूर. तर मी गाडी लावतो इथे. आपला हे ठेवू का इथेच, राहू द्या, कोण घेऊन नाही जाणार, काय जाऊ शकतात घेऊन भाई. गाडी लावली इथे, चला जाऊ आपण दर्शन घेऊ आणि पूजेसाठी बोलवू भटजींना. तर मित्रांनो, आलो आहोत आपण महडमध्ये. रांग बघा महडमध्ये गणपतीला लाई करायला, गणपतीच्या इथे रास रांग आहे. एवढी रांगेत आता उभं राहायला लागेल. त्याच्यानंतर मग पुढे बघू काय करायचं आहे ते. चला चप्पल काढतो मी आणि नंतर बोलू आपण. आपलं दर्शन घेऊन झालं आता आणि मला अभिषेक घालायचा आहे. तर ते अभिषेक घालायसाठी आपण गाडी, ते म्हणतात की मागच्या दरवाजाजवळ घेऊन यावं. ती गाडी आपण मागच्या दरवाजाजवळ घेऊन येऊ आणि बघू. गाडी इथे पूजेसाठी लावली, मग हार काढतो जरा. तर पूजेसाठी आपण गाडी लावली इथे. ते गुरुजी येत आहेत म्हणतात मागे बघा, आणि किती माखली आहे बघा. म्हणून मी गाडी सकाळी धुवली नाही याच्यासाठी, तर मला माहिती आहे माखेल गाडी ते. आणि इथं मंदिराची इथं आपण पूजा घालणार आहोत. आणि समोरला दिसते तुम्हाला ते आपलं गणेश मंदिर आहे, आपलं गणपती बाप्पाचं. ते समोर चालू झाली आता आपली, नंतर आपण बोलू. गुरुजी पूजा करतात. कळली नो, आता आपण चाललोय पालीला. तर मी थोडा पुढं आलो आणि नंतर मग चालू केला आहे ब्लॉग आता आपला. ॲक्च्युअलमध्ये काय झालेलं, त्या धाकट्या पंढरीच्या इथं आहे ना भरपूर ट्रॅफिक लागलेली. म्हणून आता तिकडं निघाल्यानंतर पाली रोडला लागेल तेव्हाच बोलू ब्लॉग चालू करेन. आणि म्हणून आता इथं पाली रोडला लागल्यानंतर ब्लॉग चालू केला आहे मी. आणि हा एकदम सुसट रस्ता आहे आपला खोपोली, हा पाली खोपोली बायपासवरून. मस्त रोड आहे हा. जर तुम्ही ते ह्याच्यामध्ये आलात पावसाळ्यात तर अजून भारी. म्हणजे आता पण पावसाळ्यात चालू आहे सध्या. आता हिरवई बघा ना कसली भारी वाटते, हिरवळ. खूप सैनिक रस्ता आहे हा. म्हणजे हा किती असेल, 10-15-20 किलोमीटरचा काय असेल ना. आपल्याला 60च्या आतमध्ये ठेवायचं आहे. पाळवायचे नाही आहे. आता मी पालीला जाईन. पालीला का अभिषेक घालायचा नाही, फक्त पालीच्या गणपती बाप्पाचं आपलं दर्शन घ्यायचं आहे. पालीला दर्शन घेऊ आणि मग मुंबई गोवा हायवेनी घरी निघू, कारण घरी पण खूप कामं आहेत आज. हे अशी लोक 4-4 लोक गाड्यांना ओव्हरटेक करतात ना, आपल्याला लय डोके फिरतं. समोरचं काय आम्ही काय म्हणजे काय माहिती आहे का, मी नोटीस केलं आहे की हे यांना वाटतं का माहिती आहे का, 4 व्हीलरवाल्यांना, की आम्ही ओव्हरटेक करतो ना, तर हे 2 व्हीलरवाले कुठून पण जातील. आणि कुठून पण जातील म्हणजे का आम्ही का रस्त्याच्या खाली उतरू का? पण आम्ही का 2 व्हीलरवाले का आम्ही काय हे आहोत का, मग वेगळे आहोत का? आमचा पण रस्ता आहे भाई. बाहेरच्या कंट्रीमध्ये तुम्हाला हे व्हाईट हे दिसते, मार्जिन दिसते, क्रॉस लाईन, ती पण क्रॉस करायची हे नसते, तिथं पण तुम्हाला फाईन लागतो. तसं इंडियामध्ये केलं पाहिजे. 4-4 गाड्यांना हे करतोय. आणि सीन बघा एक नंबर आहे रे. पुढे तर थांबून नाही असं फोटो काढला पाहिजे. आता ब्लाइंड स्पॉटला नाही थांबता येणार आपल्याला. त्याच्यामुळे ते चांगल्या स्पॉटला थांबलं पाहिजे. कसलं भारी वाटते बघा. मी तुम्हाला म्हणालो ना, पावसाळ्यात आहे ना हा रोड भारी, म्हणजे एवढा भारी होतो. पूर्ण काळा काळा घनदाट असा, सगळे हे दिसतात झाडं, आणि मस्त भारी वाटतो, जबरदस्त. आणि आता पण आहे ना जबरदस्त वाटते रोड. असं ड्राईव्ह करायला भारी वाटतं अशा रोडला.
गावाचं नाव बघा शेंबडी. दुर्शेत आताशी दुर्शेत आले. हे दुर्शेत गाव इकडं आहे भाई. पेनवरून बस येते दुर्शेतला, इकडे येते बस. हे दुर्शेत वेगळं आहे काय माहिती, आयडिया नाही आपल्याला. हेच असेल दुर्शेत. गावाचे नाव डबल असू शकतात असं काही नाही. हे बघा, हां येते बस येते इकडे दुर्शेतला. ठाणे, पाली ठाणे. मस्त आहे रे रोड. आलाच होता पाऊस. बारीक आहे, थांबायलाच लागेल तिथे. इथे बरोबर थांबलेलो मी. कॅमेरा बंद करायला लागेल आपला, कॅमेऱ्यात पाणी जाईल नाही तर. हुंड्यानं साईडला वा. मित्रांनो पाऊस आलाय. मी हे ठेवतो गप, गाडी लावतो साईडला, उभा राहतो इथे. हे आपलं जमणार नाही कारण कॅमेऱ्यात पाणी जायचं ही फुल चान्स आहेत. कुठं थांबशील, थांबायला पण आधार नाही इथे काय. थांबलोय मी इथे थोडा उशीर आणि का मरणाचा पाऊस म्हणजे आलेला मधीतच, आणि आता परत बंद झाला. हा बघा एवढा कुठंतरी थांबलं, एक मधीत गाव आहे तिथे थांबलोय मी. रेनकोट घातलाय मी, बघू पडला बिडला परत तर लपडा नको पुढं. कारण हा बघा चांगलाच वाढलेला आहे पाऊस. आणि ह्या साईडला इकडे गड दिसतोय का तो पालीचा, तर तो पूर्ण क्लिअर आहे. तो तिथे हेच नाही, ऊन आहे, ती ऊन दिसतोय. आणि ह्या साईडून पाऊस आला आहे बघा. तर चला मी कॅमेरा ठेवतोय कारण कॅमेरा आपला वॉटरप्रूफ आहे. पण तो जेव्हा आपण हे लावतो त्याला काय लावतो, तर आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे. पण आपण जेव्हा त्याला हे लावतो, मायक्रोफोन लावतो ना, त्या वॉटरप्रूफ राहत नाही तो. त्याच्यामुळे मी थांबलो आहे. आणि चला मी टाईमपास करत नाही, मी पटकन मला बाप्पाचं दर्शन घेऊन घरी पण जायचं आहे. पण जर आपण मुंबई गोवा हायवेला मध्ये इतका चांगला पाऊस बंद झाला तर मग तुम्हाला दाखवतो मी बाकी त्या गोष्टी. आपण आता बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी आलो आहे. गेटवर आता मी गाडी पुढं इकडे या साईडला पार्किंग केली आहे गाडी पुढं. आणि आता गेटमधून आपण बाहेर जाणार. त्याच्या अगोदर हे बघा, मग असे तुम्हाला बोललो पाऊस आलेला, पाऊस आला तर हे सेफ्टी शूज माझे भिजले सगळे शूज. चला आपण दर्शन घेऊ बाप्पाचं आणि मग पुढं घरी निघू. तर फायनली आपण आलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. मी रांग नाही इकडे, आपल्याला वाटलेलं इकडे रांग असेल म्हणून, पण रांग नाही असेल आतमध्ये काय सांगू शकत नाही. पण म्हटलं जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी इथे तर नाही आहे. हे बघा एकदम नॉर्मल रांग आहे चांगली आतमध्ये. आणि हा आपला मंदिर परिसर आहे इकडं, समोरून एंट्री. इकडून आता आत जाण्याचा मार्ग आहे आपला. त्याला जाऊ आता आपण, आणि नंतर मग तुम्हाला मी सांगतो पुढचं अपडेट काय आहे ते. दर्शन घेऊन बसलो आहे इथे बाप्पाच्या सभामंडपात. आणि ऑलमोस्ट 2 वाजले, 2 वाजायला आले. आणि आता घरी निघणार आहे मी. पाऊस असला तर मी काही ब्लॉग पूर्ण करणार नाही पुढे शूट. पाऊस तर मित्रांनो आपण दर्शन घेऊन चाललो आहे बाप्पाचं. आणि हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, सतत पडतो आहे हा बघा. आणि मी दर्शन घेतलं आहे, आता चाललो आहे घरी, निघतो आहे. आणि मला वाटते रेनकोट घालायला लागणार आहे मला, त्याच्यामुळे काय आपण ब्लॉग बघू जमला तर करू, नाही तर मग डायरेक्ट घरी गेल्यावर ब्लॉगची एंडिंग करेन. नाही तर मग इथूनच एंडिंग करायला लागणार आहे आपल्याला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आणि सगळे भिजवलं आहे. तर मला पावसाने माझा मेन शूज भिजवले आहेत माझे.
चला निघते आता. छोटं छोटं बारीक बारीक पडायला सुरुवात झाली पाऊस. एक रील बनवतो, एक शूट करतो मस्त. एक रील बनवू आपण इथे आणि नंतर मग हा बघा ऊन पण पडतोय मध्ये, ऊन पण पडतोय आणि पाऊस पण. असा विषय. दर्शन तर झाले आपलं घेऊन, पण ब्लॉग पाहिजे तसा म्हणजे शूट करता आलेला नाही आहे मला. कारण ह्या पावसामुळे आहे ना सगळी अवस्था बेकार करून ठेवली आहे पावसाने. आणि समोरला पण बघा आता परत सुरू झाला आहे हा मला वाटते. तर आपण बाईक मी इथे लावलेली. तर आपण काय करू आता, रेनकोट पहिला रेनकोट घालतो मी डायरेक्ट. रेनकोट घातल्यावर काय होणार नाही, कारण हा कधीही येऊ शकतो. पूर्ण कालोख केलं आहे त्याच्यामुळे मी रेनकोट घालतो आणि कॅमेरा आतमध्ये ठेवायला लागणार आहे. काय करायचं आता, ब्लॉग पाहिजे तसं झालं ना. बाप्पाचं दर्शन सगळं व्यवस्थित झालं आहे सगळ्या गोष्टी. आणि ह्या पावसाच्यामुळं म्हणून मी बाहेर निघत नव्हतो, कारण मला माहिती आहे हा पाऊस आहे ना सगळी वाट लावत. राहू चला 12% चार्जिंग आहे. मध्ये कुठे समजा आपल्याला ब्लॉग करता आला तर करू, नाहीतर मग एवढ्यापर्यंत ऐकला म्हणून समजायचा. तर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल, मोठो ब्लॉग आपला फर्स्ट मोठो ब्लॉग आहे, ट्राय केलं आहे मी करायचं. तर आवडला असेल नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा मोठा ब्लॉग आवडला असेल तर मोठ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्रायबर मोठे आपल्याला आता मोठे ब्लॉग असे येत राहतील आपले. चला मी भर नोव्हेंबर महिन्यात रेनकोट घातलं आहे बघा. मी काय करायचा पाऊस. तर ब्लॉग बघू आपण, नाहीतर मग एवढ्यापर्यंत संपला म्हणून समजा. नक्कीच ब्लॉगला आपल्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो मोठा पल्ला गाठायचा आपल्याला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपला मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. आणि आता आपण निघालो पालीवरून. बॅटरी कॅमेराची राहिली आपली 3%, त्यामुळं आपण ब्लॉग मी एंड करतो आहे. त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हा आपण आता रस्त्यावरून चाललो आहे तो आहे, तर हा रस्ता जातो तुमचा डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला. आणि व्ह्यू बघा, तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. आणि तुम्ही हा ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप मनापासून आभारी आहे. आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा असाच सहभाग राहू द्या. कारण तुमच्या सहभागामुळंच मी असे राईड करू शकतो. तर असेच आपले मोठे ब्लॉग येत राहतील. तर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि आता मी बंद करतो, म्हणजे आपला कॅमेरा ऑलमोस्ट बंद होईल. जेव्हा होईल तेव्हा होईल. मी डायरेक्ट आता काही हे करत नाही, चालू कसं करत नाही, बंद काय करायचं हे करत नाही. चार्जिंग संपेल ऑटोमॅटिक बंद होईल. आणि मेन गोष्ट म्हणजे SD कार्ड पण फुल झालं. SD कार्ड कसं काय फुल झालं ते समजत नाही मला. कारण आपण